हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटो ब्लॉगर. आज आपला टॉपिक आहे प्रायव्हेट स्कूल टीचर्स, की ज्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. सो प्रायव्हेट स्कूल टीचर्स मध्ये अगदी किड्स ग्रुप पासून नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी याच्यामध्ये ज्या आपल्या लेडीज टीचर्स आहेत, की ज्या आपल्या फॅमिली नंतर जे काही जीव लावत असतील ते स्कूल मधल्या मुलांवरती. आणि मुलांना पण ते माहित आहे की मुलं आपल्या टीचरला दुसरी आईच समजतात. सो आज ते त्यांच्याबद्दल आहे. स्कूल टीचरचं काम खूप मोठं आहे, कारण की जे काही आपल्या मुलांवर संस्कार होतात ते स्कूल टीचर्स पासूनच स्टार्ट होतात. कारण की मोस्ट ऑफ द टाइम 4-5 तास मुलं स्कूलमध्ये असतात. सो जे काही सांगेल, जे काही स्कूल टीचर सांगेल ते ऐकतात. स्कूल टीचरनी सांगितलं मोबाईल वापरू नका, जेवताना जास्त वापरू नका, तर ते त्यांचं ऐकतात. फॅमिलीमध्ये आपल्या आई वडिलांनी सांगितलं तर ते ऐकणार नाही, पण स्कूल टीचर्सनी सांगितलं ते 100% ऐकतात. सो असा रिस्पेक्ट त्या लहान मुलांच्या मनात असतो. स्कूल टीचर त्याची स्वतःची फॅमिली बघून या सगळ्या गोष्टी सांभाळत असते. म्हणजे सकाळी अगदी टिफिन बनवून, घरातल्यांसाठी टिफिन बनवून, घरातली कामं करून मग ते स्कूलमध्ये जातात. स्कूल मधलं काम पण ते अॅक्युरेटली करतात. मोस्ट ऑफ द टाइम कधी चुका होत असतील तर त्यांच्या प्रिन्सिपल किंवा बाकीची कोण लोक आहेत त्यांच्याकडून त्यांना बोलणी ऐकावी लागत असतात. सो ते सगळं करून त्यांना आता काही प्रायव्हेट स्कूलनी वेगवेगळे ऍप्स आणलेत. अटेंडन्स आला, ऍक्टिव्हिटीज आल्या, इव्हेंट्स आले. हे सगळं त्यांना ते बघावं लागतं. ते झालं की ते इव्हेंट फक्त इव्हेंट करणं नाही, इव्हेंट सक्सेसफुली हँडल करणं. सो टीचरचा जॉब, प्रायव्हेट स्कूल टीचरचा जॉब हा मल्टीटास्किंग आहे. म्हणजे तुमच्या घरात जर एखादी टीचर असेल तर तुम्हाला ते त्या गोष्टीबद्दल रिस्पेक्ट असला पाहिजे, की अरे नाही, टीचरचा जॉब सोपा नाहीये, खूप अवघड जॉब आहे. सो मला हेच सांगायचं आहे की टीचर हा आपल्या इकोसिस्टम मधला एक चांगला पार्ट आहे म्हणायला लागेल. कारण की टीचर जर नसतील तर मुलं शिकणार कसे. हे सगळं आहे. प्रायव्हेट टीचर्सना म्हणावा असा पगार नाहीये, म्हणावा अशा फॅसिलिटीज नाहीयेत, आणि सुट्ट्यांचा तर विषयच नाही. कारण की जरी मुलांना सुट्ट्या असतील तरी या लोकांना सुट्टी नसते, त्यांना पुढच्या वीकचा प्लॅन करावा लागतो. असं सगळं काही आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात किंवा तुमच्या बहीण, अजून कोणी वाईफ वगैरे व्हिडिओ बघताय तुम्ही, किंवा स्वतः टीचर व्हिडिओ बघतायत, सो त्यांच्या सगळ्यांसाठी मला असं म्हणायचं की थँक्यू. तुम्ही आहेत म्हणून आता काही गोष्टी मुलांना शिकवल्या जात आहेत. हे सगळं सांगायचं आहे. सो टीचर हा एक खूप मोठा टॉपिक आहे, की मला वाटत नाही की 5 मिनिटात कव्हर होईल. पण कधी कधी असं होतं की नाही, मुलांचा स्कोर व्यवस्थित येत नाही तर पेरेंट्स ब्लेम करतात यांना, की अरे नाही, टीचरनी हे केलं नाही. तर सो त्यांना ब्लेम करण्याचा अर्थ नाही, त्यांच्याकडे खूप जास्त वर्कलोड असतो. सो तुम्ही जर असं म्हणत असाल की नाही हे करा, तर तसं करू नका. सो दॅट्स इट. मला एवढंच बोलायचं होतं की टीचर्सना प्लीज रिस्पेक्ट करा. आपण जो काही हेतूने व्हिडिओ बनवायला सुरू केलंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे तर प्लीज कमेंट करून सांगा. तुम्ही जर आता हा डायरेक्टली व्हिडिओ बघितला असेल तर पाठीमागचे व्हिडिओ सगळे जाऊन बघा. कमेंट करा की हा नाही, तुझं बरोबर पॉइंट आहेत. काही चुकत पॉइंट असतील तर प्लीज ते पण सांगा, आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चेंजेस करू. सो व्हिडिओ आपले व्हायरल करा, हेच मला सांगायचे. चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तरी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Until then, see you in the next video. Thank you.